हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला प्रोफेशनल इंस्टाग्राम अकाउंटमध्ये कसं कन्वर्ट करू शकता। जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम आयडी बनवता ते नॉर्मल इंस्टाग्राम आयडी मध्ये असते आणि त्या आयडी पासून तुम्ही पैसे कमवू शकत नाही जोवर ते प्रोफेशनल इंस्टाग्राम आयडी मध्ये कन्वर्ट होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की नॉर्मल इंस्टाग्राम आयडी मधून प्रोफेशनल इंस्टाग्राम आयडी तुम्ही कसं बनवू शकता। तर चला वेळ न घालवता सुरू करूया। जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरू करूया। तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इंस्टाग्राम ओपन केला असेल त्या टायमाला तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल, ठीक आहे। तर इथे खाली तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट दिसेल, या क्रिएट न्यू अकाउंट वरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। ठीक आहे, तर तुम्ही इथे मोबाईल नंबरने पण इंस्टाग्राम ओपन करू शकता किंवा मग इथे ईमेल पण टाकू शकता, ठीक आहे। तर मी इथे ईमेल टाकून दाखवते तुम्हाला, ठीक आहे। इथे साइन अप विथ ईमेल ॲड्रेस यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला तुमचा ईमेल टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे। मी इथे ईमेल टाकून घेतलेला आहे, खाली नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे तुमच्या ईमेलवरती 6 डिजिट नंबर गेला असेल तो कोड इथे एंटर करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे, ठीक आहे। ठीक आहे, मी इथे पासवर्ड टाकून घेतलेला आहे। तर इथे खाली नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला बर्थ डेट टाकायची आहे, जे काही तुमची बर्थ डेट असेल ते इथे टाकून घ्यायची आहे, ठीक आहे। मी इथे माझी बर्थ डेट टाकून घेतलेली आहे। आता इथे नेक्स्ट करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर मी इथे नाव टाकून घेतलेलं आहे, खाली नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथे युजर नेम आहेत, हे मला युजर नेम थोडंसं लॉंग वाटत आहे तर मला थोडं शॉर्ट पाहिजे आहे। तर खाली इथे पाहू शकता, तर इथे इज नॉट अवेलेबल म्हणत आहे। तर इथे खाली भरपूर सजेस्ट केलेले आहेत, तुम्हाला जे योग्य वाटेल ते इथून सिलेक्ट करून घ्या। भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत खाली, तर इथे तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता, ठीक आहे। तर इथे मी हा सिलेक्ट केलेला आहे, तर इथे खाली नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे काही ॲग्री टू इंस्टाग्राम टर्म्स अँड पॉलिसी आय ॲग्री करून टाका, ठीक आहे। तर इथे तुम्हाला ॲड अ प्रोफाईल पिक्चर, जर तुम्हाला इथे स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। ॲड पिक्चरवरती क्लिक करायचं आहे, जर तुम्हाला इथे पिक्चर प्रोफाईल पिक्चर लावायचं असेल तर, ठीक आहे। ॲड पिक्चरवरती क्लिक केल्यानंतर इथे गॅलरी तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल, ठीक आहे। इथे चूज फ्रॉम गॅलरी ऑप्शन आहे, तर इथे गॅलरीतून तुम्ही फोटो सिलेक्ट करून प्रोफाईल पिक्चरवर लावू शकता, ठीक आहे। तर इथे मी लावलेलं आहे, डन ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। गेट फेसबुक सजेशन स्किप करायचं आहे, ठीक आहे। तर इथे तुम्हाला 3 लाईनीवरती जायचं आहे प्रोफेशनल इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट करण्यासाठी। तर इथे खाली खाली आल्यानंतर अकाउंट टाईप अँड टूल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, स्विच टू प्रोफेशनल अकाउंट, ॲड न्यू प्रोफेशनल अकाउंट। आता आपल्याला प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करायचे, आताच आपण नॉर्मल इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं होतं, ठीक आहे। तर आता आपल्याला स्विच टू प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करायचे, तर इथे फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथून नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे। इथे भरपूर अशा कॅटेगरी आहेत, आर्टिस्ट, एज्युकेशनल, डिजिटल क्रिएटर, कम्युनिटी, क्लोथिंग, असे भरपूर कॅटेगरी आहेत। तर तुम्हाला इथे जे तुमची कॅटेगरी असेल ते इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे, ठीक आहे। इथे बघू शकता खाली रील क्रिएटर, रायटर, एडिटर, तर इथे डिजिटल क्रिएटर मी सिलेक्ट करून घेतलेली आहे। आता तुम्हाला इथे डिस्प्ले ऑन प्रोफाईलवरती शो करायची असेल तर तुम्ही इथून हे ऑप्शन ऑन करून घेऊ शकता, ओके। तर इथे हे मी ऑप्शन ऑन करून घेत आहे, ठीक आहे। तर इथे खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल स्विच टू प्रोफेशनल अकाउंट, ओके। तर इथे तुम्हाला व्हॉट टाईप ऑफ प्रोफेशनल आर यू, तर
इथे तुम्हाला क्रिएटरवरतीच टिक करायचं आहे. इथे खाली नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सेटअप युअर प्रोफेशनल अकाउंट. आता इथे तुम्हाला 8 स्टेप कंप्लीट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर इथे जेव्हा तुम्ही जासाल ना त्या प्रकारे हे एक स्टेपवरती गेल्यानंतर आपोआप समजून जाईल तुम्हाला कोणकोणत्या कशा स्टेप आहेत. इथे तुम्हाला बायो लिहायचं आहे. ठीक आहे. मी ऑलरेडी लिहून घेतलं होतं. इथे एक स्टेप माझी कंप्लीट झालेली. इथे राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एक स्टेप कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे पूर्ण 8ही स्टेप तुम्हाला कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर माझी दुसरी पण स्टेप कंप्लीट झालेली आहे. तर या प्रकारे तुम्हाला सगळ्या स्टेप कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. इथे राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. टेल अस युअर गोल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रीच आणि मीडिया एंगेजमेंटवरतीच क्लिक करायचं आहे. 2 ऑप्शन इथून क्लिक करून घ्यायचे आहेत. रीच आणि मीडिया एंगेजमेंटवरती क्लिक करायचं आहे. इथे खाली नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला कमेंट्स मेसेज या 2 ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथे खाली डनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे 6वी स्टेप पण कंप्लीट झालेली आहे. तर या प्रकारे तुम्हाला पूर्ण 8ही स्टेप कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. तर या प्रकारे तुमचं प्रोफेशनल अकाउंट तयार झालेलं आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे तुम्ही पाहू शकता प्रोफेशनल डॅशबोर्ड या प्रकारे तुमचं प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ठीक आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.